मिळालं म्हणजे ते भेटले तुम्हाला तुमचे भेटले पण त्या मैत्रिणींचं काय झालं पुढे? मैत्रिणीचं काय झालं, मित्राचं काय झालं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय आणि तो जेन्युइन प्रश्न आहे ॲक्च्युली. हा चित्रपट 10 वर्षापूर्वी झाला आणि मला एक दिग्दर्शक किंवा लेखक या नात्यानं असं वाटतं की सिनेमा जरी असला तरी मला पूर्ण रियालिटीवरती काम करायचं होतं. जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती हरवली, चुकली एखाद्या गर्दीत, तर तिला शोधण्यासाठी आपल्याला पेपरला जाहिराती द्याव्या लागतात, टी व्हीला बातमी द्यावी लागते. 10 वर्षापूर्वी सिनेमा झाला आहे त्यावेळेस व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया इतका प्रगत नव्हता. त्यावेळी हां, तर तो एक पुरावा आहे की बाबा त्यावेळी शूट झाले म्हणून. तर त्यावेळेस हे सोशल मीडिया वगैरे इतकं नव्हतं. मित्र गेला सोडून, परत येईल का नाही या आशाही नाही. मैत्रीणसुद्धा त्याला आईमुळे लांब आहे म्हणून त्यांनी सगळ्या आशा सोडून स्वतः या जगापासूनच दूर जायचं जिथं आपलं कोणीच उरलं नाही, आई नाही तर जग नाही असा विचार करून तो जो निघून गेला. कदाचित त्यावेळेस मला न्याय मिळाला असता चित्रपटाला तर पार्ट दुसराही आला असता, पुढे ती स्टोरी कंटिन्यू झाली असती. तर या सगळ्या गोष्टी हा पार्ट 2 होईल, हा पार्ट 2 सगळ्यांना आवडेल. पण त्यासाठी पहिला पार्ट 1 करोडच कमाई झाली पाहिजे. आम्हाला पार्ट बघायला आवडेल. मलाही बघायला आम्हाला नक्की